जर तुम्हीही यावर्षी फिरायला जायचा प्लॅन करताय पण बजेट कमी आहे आणि तरीही अशी ट्रिप हवी आहे जिथे एक्सपिरियन्स भरपूर मिळेल, नवीन गोष्टी शिकायला मिळतील आणि मजा पण येईल, तर हम्पी तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. मुंबईवरून येत असाल तर मुंबई टू हॉस्पेट ट्रेनने जाता येतं. हा साधारणतः 15 तासाचा प्रवास आहे. हॉस्पेट स्टेशनवर उतरल्यावर ऑटो किंवा स्कूटी घेऊन हम्पी सहज एक्सप्लोर करता येते. हम्पी ही ट्रिप नीट अनुभवायची असेल तर 3 नाईट 4 डेचा प्लॅन परफेक्ट आहे, कारण इथे प्रत्येक ठिकाण पाहायचं नाही तर समजून घ्यायचं आहे. हम्पी बद्दल सांगायचं तर हम्पी पूर्वी विजयनगर साम्राज्याची राजधानी होती आणि या साम्राज्याचा सगळ्यात प्रसिद्ध राजा म्हणजे श्रीकृष्णदेवराय. त्यांच्या काळात हम्पी जगातील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक होतं. आज हम्पी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. हम्पी मुख्यतः 2 भागामध्ये विभागलं आहे. साऊथ ओल्ड हम्पीमध्ये विरूपाक्ष टेम्पल, विजय विठ्ठल मंदिर, क्वीन बाथ, लोटस महाल, एलिफंट स्टेबल्स आणि भव्य राजवाड्यांचे अवशेष आहेत. तर नॉर्थ हम्पी जो तुंगभद्रा नदीच्या पलीकडे आहे, इथे आहे अंजनाद्री पर्वत, हनुमानाचं जन्मस्थान, रामायणाशी जोडलेल्या गुहा आणि इथली खास गोष्ट म्हणजे कोरॅकल राईड, नदीतल्या गोल होडीतून केलेली मजेशीर राईड. आणि बजेटची चिंता करण्याची गरज नाही. हम्पीमध्ये कमी पैशात राहणं, फिरणं आणि अनलिमिटेड जेवण हे सगळं सहज मिळतं. कमी बजेट, मोठा इतिहास, निसर्ग श्रद्धा आणि ॲडव्हेंचर हे सगळे एकत्र अनुभवायचं असेल तर हम्पी एकदा नक्की ट्राय करा.